संपूर्ण राज्यभरातील शेतकरी बांधवांसाठी या क्षणाची ताजी बातमी। मित्रांनो, आज रविवार 8 फेब्रुवारी 2026 जाणून घेऊ कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी ताजी अपडेट। सद्यस्थितीला कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी काय ताजी बातमी आहे ती बातमी आपण बघूया। तत्पूर्वी आपणास विनंती करतो, शेतीविषयक असो किंवा इतर सर्व प्रकारच्या माहितीसाठी प्रत्येक शेतकरी बांधवाने आपले यूट्यूब चॅनल नक्की एकदा सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर सुद्धा नक्कीच करा। शेतकरी मित्रांनो, थोडीशी शेतकऱ्यांची निराशाच वाढलेली आहे। कारण काय तर कारण आता कापसाचे भाव कमी झाले। मित्रांनो, अकोल्याची बातमी बघूया। 600 रुपयांनी घसरले कापसाचे भाव। खेडा खरेदीत प्रति क्विंटल मिळतात 8000 रुपये। मित्रांनो, अकोला जिल्ह्यात गेल्या 3 दिवसाच्या कालावधीत प्रति क्विंटल 600 रुपयांनी कापसाचे भाव घसरले असून बाजारासह खेडा खरेदीत कापसाला प्रति क्विंटल 8000 रुपये भाव मिळत असल्याचे वास्तव आहे। शासनाने जाहीर केलेल्या हमी दरानुसार भारतीय कापूस महामंडळामार्फत CCI जिल्ह्यातील केंद्रावर कापूस खरेदी केली जात आहे। मात्र हमी दराच्या तुलनेत बाजारात खाजगी पद्धतीने आणि गाव स्तरावरील खेडा खरेदीत कापसाला अधिक दर मिळत असल्याने गेल्या महिन्याभरापासून जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी CCIच्या कापूस खरेदी केंद्राकडे पाठ फिरवत बाजारात खाजगी पद्धतीने आणि गावात कापूस विकण्याकडे कल वाढवला आहे। गेल्या आठवड्यात कापसाला प्रति क्विंटल 8600 रुपयापर्यंत भाव मिळाला होता, परंतु गेल्या 3 दिवसापासून कापसाच्या भावात घसरण होत असून सद्यस्थितीत जिल्ह्यात खाजगी पद्धतीने आणि खेडा खरेदीत कापसाला प्रति क्विंटल 8000 रुपयापर्यंत भाव मिळत असल्याचे कापूस उत्पादक शेतकऱ्यांकडून सांगण्यात येत आहे। कापूस हंगाम आटोपण्याच्या मार्गावर। मित्रांनो, जिल्ह्यातील यंदाचा कापूस हंगाम आता आटोपण्याच्या मार्गावर असतानाच गेल्या 3 दिवसापासून कापसाच्या भावात घसरण सुरू झाली असून शेतकरी नाराज आहे। मित्रांनो, वळूया इतर बाजार समितीची ताजी अपडेट बघूया। पाथर्डी येथे नंबर 1 जातीचा कापूस जास्तीत जास्त 7700 रुपयापर्यंत चालू आहे। वरोरा शेगाव जास्तीत जास्त 7820 रुपये। त्यानंतर सिंधी सोलू जास्तीत जास्त 8000 रुपये। त्यानंतर उमरेड जास्तीत जास्त 7820 रुपये। त्यानंतर अकोला बोरगाव मंजू जास्तीत जास्त 8010 रुपये। त्यानंतर जालना जास्तीत जास्त 8002 रुपये। त्यानंतर पारशिवनी जास्तीत जास्त 7750 रुपये। त्यानंतर समुद्रपूर जास्तीत जास्त 7900 रुपये। त्यानंतर सावनेर जास्तीत जास्त 7600 रुपये। त्यानंतर अमरावती जास्तीत जास्त 7700 रुपये। त्यानंतर बीड केज खाजगी बाजार जास्तीत जास्त 8000 रुपये। तर धारूर बीड खाजगी बाजार जास्तीत जास्त 7776 रुपये। यवतमाळ पुसद जास्तीत जास्त 7300 रुपये। दररोजच्या बातमीसाठी आताच आपल्या चॅनलला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करा। धन्यवाद।